आणि आता बातमी आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत। पराभूत उमेदवारांशी ते चर्चा करणार आहेत। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती। आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुंबई ठाण्यापाठोपाठ पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर पक्षाची पुढील भूमिका काय असेल याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघितलं 2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये देखील बैठक बोलावली होती। कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव मनसे पक्षाला झालेला आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी हा पराभव कशामुळे झाला यासाठी त्यांनी सर्व जे उमेदवार होते त्यांची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडे सर्व कशामुळे आपला पराभव झाला याचा आढावा घेतला आणि त्यानंतर आता पुणे दौऱ्यावरती आहेत। आणि आज पुणे दौऱ्यावरती ते देखील ते पुण्याचे जे उमेदवार होते त्यांच्याकडनं देखील कशामुळे हा पराभव झालेला आहे, कशामुळे आपण निवडून नाही आलेलो आहे आणि काय काय प्रश्न होते हे सर्व गोष्टीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत। आणि आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येते आणि त्यामध्ये आता मनसेची भूमिका काय असणार आहे हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे। त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा आता महत्वाचा ठरणार आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।